नाश्त्यासाठी काय बनवायचं असा प्रश्न मलाच पडला होता, त्यामुळे मी उपीट करायचं ठरवलं. उपीट म्हणजेच काही जण याला उपमा सुद्धा म्हणतात. त्याच्यासाठी मी रवा घेतला आणि तो छान असा कढईमध्ये भाजून घेते, कारण का जेव्हा आपण रवा भाजून घेतो तेव्हा छान आपलं उपीट मोकळं होतं. त्यानंतर कढईमध्ये तेल घातलं, मोहरी घातली आणि मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरं घातलं. आता घालते मी कांदा आणि मिरची. तर 2 कांदे घेतले आणि 4 मिरच्या घेतल्या होत्या. त्याला छान असं तेलावरती परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत उडदाची डाळ. ही ऑप्शनल आहे पण चवीला खूप छान लागते. मग घालायचा रवा आणि पुन्हा तेलावरती आपल्याला हे चांगला भाजून घ्यायचं. आपण आधी सुद्धा घेतला पण आता थोडंसं तेलावरती अर्धा मिनिट भाजायचं. आता मी यामध्ये घातले पाव चमचा हळद. तुम्ही असं सुद्धा पांढऱ्या कलरचं उपीट बनवू शकता, पण मला हळद घातलेलं आवडतं. त्यानंतर याच्यात घातलं गरम केलेलं पाणी. गरम पाणीच करून उपीट मध्ये घाला, जेणेकरून आपलं उपीट जे आहे ते छान तयार होतं. त्यानंतर याला छान असं मिक्स करायचं. जेवढं रव्यामध्ये पाणी बसेल तितकं मी याच्यामध्ये पाणी घातले आणि याला एकजीव करून घ्यायचं. आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे आणि याला चांगलं मिक्स करून घेऊन याच्यावरती झाकण ठेवून एक 5 मिनिट वाफ काढून घेणार आहे. 5 मिनिटानंतर आपलं उपीट तयार आहे. त्याच्यावरती हिरवीगार अशी कोथिंबीर घालायची आणि सोबतच कांदा, लिंबू आणि बारीक शेव. आहा, विषय. त्यामुळे तुम्ही सुद्धा उद्याच्या नाश्त्यामध्ये असं उपीट बनवा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.